नमस्कार। तर मी सुचिता तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं की नथ कशी ड्रॉइंग करायची नथीची। तर आजच्या व्हिडिओमध्ये तीच नथ आपण ब्लाउज पीसवर कशी ट्रेस करायची ती पाहणार आहोत। तर इथे बघू शकता मी इथे मेजरमेंट टाकलेला आहे आणि इथे बघू शकता हा सेंटर पॉइंट टाकलेला आहे। वरच्या साइडने सुद्धा आणि खालच्या साइडने सुद्धा मी सेंटर पॉइंट काढलेला आहे। त्यानंतर आपला जो टेलरिंगचा चॉक आहे त्याने आपल्याला इथे सेंटर पॉइंट काढायचा आहे, पेन्सिलने नाही। तर इथे बघू शकता तर इथे आपल्याला सेंटरला अशी नथ काढायची आहे आणि हा जो खोलगट मुंडा आहे तो फ्रंट साइडचा आहे आणि हा बॅक साइडचा आहे। तर आपल्याला जे नथीचं तोंड आहे ते आपल्याला फ्रंट साइडला येईल अशा बाजूने आपल्याला ट्रेस करायचं आहे। तर मी इथे बघू शकता नथ दोन्ही साइडने ड्रॉ केलेली आहे। तर एकदा फ्रंट साइडला एकदा बॅक साइडला तर बघू शकता अशा पद्धतीने ड्रॉ करायचे आहे। तर आपण इथे फ्रंट साइडला आधी ड्रॉ करायचे आहे। तर इथे बघू शकता हा आहे पांढरा कार्बन पेपर व्हाईट कलरचा। तर इथे बघू शकता काठाच्या आपल्या एकदम काठाच्या वरच्या साइडने आपल्याला मधोमध सेंटरला अशी नथ ट्रेस करायची आहे। तर इथे बघू शकता तर सेंटर दिसेल अशा पद्धतीने मी इथे कार्बन पेपर ठेवला आहे। थोडासा ॲडजस्ट करायचा, काठावर नथ येता कामा नये, काठाच्या वरच आपल्याला नथ ही ड्रॉ करायची आहे। तर इथे थोडंसं मी वर घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता जशी आपण साध्या पेन्सिलने लाईन टाकलेल्या नुसत्या तशा लाईन टाकायच्या आहे आणि त्या लाईनवरच आपल्याला जसं शुगर बीट, मोठे मणी, 5 mm चे बीट्स, व्हाईट मोती जशी लाईन असेल तशा पद्धतीने फक्त टाकत जायचे। इथे आपल्याला फक्त लाईन टाकायची आहे जशी की मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे। त्यानंतर तुम्हाला मी फायनल लुकसुद्धा दाखवणार आहे, त्यामुळे फिनिशिंग तुमची एकदम प्रॉपर येणार आहे। जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। तर इथे मी बघू शकता 3 लाईन टाकलेले आहे आणि इथे आपल्याला पेनचा वापर करायचा नाही, पेन्सिलचाच वापर करायचा आहे साध्या। कारण काय होतं पेनचा वापर केला की आपला पेपर कार्बन पेपर दोन्ही फाटतो, त्यामुळे पेन्सिलचाच वापर करायचा आहे ट्रेसिंग करताना। तर इथे बघू शकता जे मनी होते तिथे मी एक लाईन टाकलेली आहे, कारण आपल्याला एका लाईनमध्येच बीट्स टाकायचे आहेत, त्यामुळे मनी ड्रॉ करायची आपल्याला इथे गरज नाही वाटत, एक लाईन टाकली तरी होऊन जातं। तर इथे बघू शकता खाली एक लाईन टाकत जायचे। त्यानंतर जसं आपलं वर्क असेल आपण तसं लाईनने करत जातो। पूर्ण डिझाईन प्रॉपर आपल्याला इथे ड्रॉ करायची गरज नाही आहे। जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशीच तुम्ही रफ ड्रॉइंग करून घ्यायची आहे। ते इथे एकदम उचलायचं नाही, अर्ध्या ह्याच्यावर आपल्याला हात ठेवून एका साईडने खोलून बघायचं की ड्रॉ झाले की नाही। पूर्ण ड्रॉ झालं असेल तरच आपल्याला पेपर आणि कार्बन पेपर काढायचा आहे। तर इथे बघू शकता की आपली डिझाईन पूर्ण अशी ड्रॉ झालेली आहे। त्यानंतर जी व्हाईट पेन्सिल असते त्याने आपल्याला मार्क करायचे आहे, जेणेकरून आपलं जे ट्रेस झालेलं आहे ते निघून जाणार नाही। तर इथे एकदम आपल्याला रफली असं ड्रॉ करून घ्यायचं आहे। एवढी प्रॉपर फिनिशिंग नाही आली तरी चालते। ते इथे मी फक्त लाईन टाकले, तर इथे बघू शकता फक्त लाईन टाकायच्या आहेत आपल्याला। त्यानंतर जशी लाईन टाकलेली आहे त्यावर आपल्याला वर्क करायचं आहे। जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तीच प्रोसेस तुम्ही फॉलो करायची आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचे इथं टॅटो पॅचवर्क करू शकता अशा पद्धतीने। तर ट्रेस करायच्या भरपूर पद्धती आहे, त्यातलीच ही एक पद्धत आहे। तर बघू शकता आता इथे फायनल लुक तुम्हाला मी दाखवत आहे। जशी आपण ट्रेस केली त्यावरच आपण वर्क केलेलं आहे आणि जी आपण डिझाईन होती सेम टू सेम तेच आपण वर्क केलेलं आहे। तर इथे बघू शकता शुगर बीटच्या मध्ये आपण जरदोसीचा वापर केलेला आहे आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता। तर सेम जशी नथ होती त्याच पद्धतीचे आपण थोडेसे कलर चेंज केलेले आहे फक्त, नाहीतर डिझाईन वगैरे सेम तीच वापरली आहे आणि तुम्ही फिनिशिंग पाहू शकता किती सुंदर अशी आलेली आहे। तर तुम्हाला सुद्धा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये। तरी आपल्याला दुसऱ्या स्लीवला उलट्या साईडने आपल्याला ट्रेस करायचा आहे, जेणेकरून आपले नथीचे जे तोंड आहे दोन्ही एकाच साईडला येतील, नाहीतर उलटे पालटे होतील। त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे ज्या साईडला आपला फ्रंट नेक असेल त्याच साईडला तोंड असायला हवं।